विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी. जनी म्हणे पांडुरंगा, अहो नारायणा, मजवरी कृपा करी का कराना, मी तो अज्ञानाची राशी म्हणून आले पायापाशी. जनी म्हणे आता मज सोडवी कृपावंता. भक्ती सिद्ध होण्याकरिता भक्ताला आवश्यक असते ती सत्संगती. सत्संगतीच भक्ताला विषयांपासून दूर ठेवू शकते. सद्भक्ताला विषयांची अनित्यता, दोषयुक्त जीवन, त्यातील होणारे परिणामी पाप ताप संस्कार हे सत्संगतीनंच कळत असतात. म्हणूनच सत्संगतीला शुकाचार्यांपासून संतांपर्यंत सर्वांनीच अधिक महत्त्व दिलेलं आहे. विषयातील आसक्ती नष्ट होण्यासाठीच सत्संगती उपयुक्त ठरते. जनाबाई मज सोडवी असं म्हणते, म्हणजेच नैमित्तिक निर्माण होणाऱ्या विषयांपासून सुद्धा सोडव असं ती म्हणते. यात सुद्धा नुसतं सोडव म्हणते का, नाही तर देवा कृपावंत व्हा असं ती म्हणते. देवाची कृपा प्राप्त झाल्यावर काय मागायचं राहतं सांगा. जनाबाई आम्हा भक्तांसाठी फार मोठा हा सिद्धांत सांगून जाते. भक्तानं देवापाशी काय मागावं तर त्याची कृपा मागावी. याच कृपेमुळं लाभलेल्या आत्मप्रतिजीच्या अनेक खुणा जनाबाईंच्या प्रत्येक अभंगात उमटलेल्या आहेत. स्वतःला अज्ञानी म्हणवून घेण्यात सर्वच संत आघाडीवर आहेत. ते निरक्षर अज्ञानी परंतु आत्मज्ञानी आहेत. जनाबाईच्या अभंगातून भक्तीचे नवरस पाझरलेले आपल्याला दिसतात, तरी सुद्धा ती स्वतःला अज्ञानी म्हणते. अज्ञानाची राशी सर्वच जीवांची असते, परंतु ती कबूल करण्याची वृत्ती फक्त संत स्वभावातच आपल्याला पाहायला मिळते. सामान्य मनुष्य कितीही पुस्तकं शिकला तरी त्याच्या जवळील अहंकारादी विकाराची थाळी त्याला रोज षडरिपूंचंच भोजन देणार आणि तो त्याचीच नित्य आळवणी सुद्धा करणार. त्या उलट आत्मज्ञानी मनुष्य सर्वाठायी परमेश्वराचं रूप शोधेल. आत्मज्ञान म्हणजे तरी काय हो? निरहंकारी जीवन जगणं, परमेश्वराच्या शक्तीची अनुभूती घेणं म्हणजेच आत्मज्ञान आहे. आपला दैनंदिन व्यवहार सुद्धा परमेश्वर पाहत असतो. चूकभूल देणं घेणं हा त्याचा आवडता खेळ. जन्मजन्मांतरी आपल्याला प्राप्त झालेले श्वास त्यानंच दिलेले असतात. मग मनुष्याला एवढा अहंकार का? जगात सर्वत्र पसरलेली सजीव निर्जीव सृष्टी आपण समभावानं कधी पाहणार? जगत व्याप्त भगवंत सर्वाठायी आहे असं आपण फक्त बोलतो पण मानित नाही. आपला रंग, रूप, त्वचा, स्नायू, उंची, ठेवण सुद्धा जन्माबरोबर येतं आणि मृत्यूनंतर जातही. मग त्याचा एवढा अभिमान का बाळगावा? अगदी जन्मदात्री जननी सुद्धा आपली शेवटपर्यंत सोबत करू शकत नाही, तर कुठल्याही संपत्तीचा हव्यास आपण का धरावा? जिच्या प्रेमापायी जन्मदात्या आई वडिलांना सुद्धा लाथाडलं जातं, ती अर्धांगिनी पत्नी सुद्धा दाराच्या उंबऱ्यापर्यंत आपली साथ देते. ज्या पुत्रांसाठी अहोरात्र कष्टाची अनेक गोणी वाहून शरीर जिजवलं जातं, त्यांनी सुद्धा स्मशानातच साथ सोडलेली आपल्याला पाहायला मिळते. मनुष्य हा प्रत्येक कर्मात दैवाधीन आहे. आम्ही जाणतो पण मानित नाही, कारण तो जन्मानंतर इंद्रियांना कर्माधीन झालेला असतो. म्हणूनच देवा मी अज्ञानी जीव आहे ही अवस्था प्रत्येकाची असते असं जनाबाई आपल्याला सांगून जाते, पण आपण ते मानित नाही. तरीही वाघ कितीही भयंकर असला तरी त्याला सापळ्यात अडकवता येतं बरं का. सापाचं विष सुद्धा मंत्रानं, वनस्पती औषधानं उतरविता येतं. जठराग्नी अन्न पाण्यानं शांत करता येतो. त्याप्रमाणे प्रपंचातील प्रत्येक कर्म विठ्ठलाच्या पायाशी जर आपण ठेवलं तर त्यातून आपल्याला तो नक्की बाहेर काढतो. जनाबाई स्वानुभवातून आपल्याला एक राजमार्ग सांगून जाते. तो म्हणजे संसाराला न भूलता नरदेहाचं सार्थक करण्यासाठी संतांची संगती धरा. भवतीचं विश्व आपल्याला क्षणभंगूर भासेल बघा. जीवनाचा आनंद विठ्ठल नामाच्या साथीनं घ्या. प्रत्येक कर्म आपण विठ्ठलाला समर्पित करा आणि विठ्ठलाला शरण जा. मुलं जशी खेळ मांडतात आणि थोड्याच वेळात मोडतातही, तद्वत प्रपंचही तसाच करा. याला करुणेचा सागर भक्तांचा कैवारी पांडुरंग नवीन तरंग देऊन आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जाईल.
विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण कार्यक्रम ऐकला जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक होते विठ्ठल जोशी. जनी म्हणे पा